जर तुम्हालाही द्वारका फिरायचं आहे आणि समजत नाही आहे प्लॅनिंग कसं करावं, तर हा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी. तर मुंबई सेंट्रलला वरून फ्रायडे नाईटची सौराष्ट्र एक्सप्रेस पकडा. हा पण तिकीट आधीच काढून ठेवा, नाहीतर लास्ट मोमेंटला प्लॅन करणाऱ्या आम्हा दोघींसारखं तुम्हालाही जनरलने जावं लागेल. नेक्स्ट डे दुपारी 1:30ला तुम्ही द्वारकाला पोहोचाल. रेडी होऊन थोडासा आराम करून झेंझी टाईप रील बनवण्याचा फ्लॉप प्रयत्न करून आम्ही 5 वाजता द्वारकाधीश मंदिरमध्ये दर्शनासाठी गेलो. दर्शन झाल्यावर नंतर बाजूला सुदामा सेतूवरून सनसेटचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही संध्याकाळची गोमती घाटवरची ही आरती पाहिली. खूप छान एक्सपिरियन्स होता. नंतर संध्याकाळी जेवून आम्ही रूमवर गेलो. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये 6 वाजता साडी घालून तान्या मित्तलसारखी ॲक्टिंग करून नेक्स्ट पॉईंट्स बघायला निघालो. एकाच ऑटोने आम्ही द्वारका लाईट हाऊस, भडकेश्वर महादेव टेम्पल, रुक्मिणी टेम्पल, गोपी तलाव, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सुदर्शन सेतू आणि लास्टला बेट द्वारका, जे श्रीकृष्णाचे मेन मंदिर आहे, त्याचे दर्शन केले. तिकडून आम्ही पळत पळत जाऊन स्टेशनला पोहोचलो, कारण आमची 11 वाजताची रिटर्नची ट्रेन होती. स्टेशनला साडी चेंज करून बॅगमध्ये तशीच भरून आम्ही ट्रेन पकडली. तर हा असा आमचा अचानक भयानकमध्ये झालेला द्वारका प्लॅन सक्सेसफुल झाला.